मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील 6वा हप्ता आपल्याला कधी जमा केला जाणार आहे, तसेच किती रुपयांचा हा हप्ता जमा केला जाणार आहे, 1500 रुपये दिले जाणार आहेत की 2100 रुपये दिले जाणार आहेत। त्याचबरोबर आता यामधील काही महिला अपात्र केल्या जात आहेत। आता कोणत्या महिला अपात्र केल्या जात आहेत, काही महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत, त्याचबरोबर आणि आपल्याला किती रुपयांचा हप्ता येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे MS मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच येणार आहे। त्याची तारीख अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही। ज्यावेळेस तारीख फिक्स होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात प्रथम कळवलं जाईल। आता मित्रांनो, तुम्हाला हा हप्ता येणार आहे तर हा किती रुपयांचा येणार आहे, 1500 रुपयांचा येणार आहे की 2100 रुपयांचा येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा हप्ता 2100 रुपयाचा नसून 1500 रुपयाचाच दिला जाणार आहे। कारण का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा प्रचार मेळावा जाहीर सभा झालती कोल्हापूर येथे 5 नोव्हेंबर 2024 रोजी ही सभा झालती। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी घोषणा केली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना ज्यावेळेस महायुतीचं सरकार येईल त्यावेळेस 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये देणार आहोत। त्यामुळे आता सगळ्या महिलांमध्ये आता एक प्रश्न पडलेला आहे, हा येणारा हप्ता हा किती रुपयांचा असणार आहे, 1500 रुपयाचा असणार आहे की 2100 रुपयाचा असणार आहे। तर मित्रांनो, हा हप्ता तुम्हाला 2100 रुपयाचा मिळणार नाही, 1500 रुपयाचाच मिळणार आहे। कारण अजूनपर्यंत आतापर्यंत फक्त घोषणा झालेली आहे, त्या संदर्भातील कुठलाही JR निघालेला नाही किंवा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद झालेली नाही। साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये याची तरतूद केली जाईल, अर्थसंकल्प सादर होईल, तिथून पुढे तरतूद केली जाईल आणि तिथून पुढे तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाऊ शकते। परंतु तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये याप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे काही हप्ते मिळणार आहेत, एक असो किंवा 2 असो, तर तुम्हाला 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहेत। एप्रिल नंतर तुम्हाला 2100 रुपये दिले जाऊ शकते। त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला 2100 रुपये याप्रमाणे तुम्हाला वर्षाला 25,200 रुपये एवढी रक्कम दिली जाऊ शकते। परंतु तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये याचप्रमाणे पैसे तुमच्या खात्यावर वितरित केले जाणार आहेत। आता मित्रांनो, राहिला प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही महिला अपात्र केल्या जात आहेत। आता कोणत्या महिला अपात्र केल्या जात आहेत, तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, IT रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात, अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट केले जाणार आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर साधन आहेत, 4 व्हीलर गाडी आहेत, अशा महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्ट होणार आहेत। त्याचबरोबर काही महिला सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचं उत्पन्न जास्त आहेत, अशा महिलांनी सुद्धा आपले अर्ज भरलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज सुद्धा रिजेक्ट होणार आहेत। त्याचबरोबर जे पेन्शनधारक आहेत किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आणि 2.5 लाखांपेक्षा ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहेत अशा महिलांचे अर्ज आता रिजेक्ट केले जाणार आहेत, अशा महिला अपात्र केल्या जाणार आहेत। बाकीच्या ज्या काही महिला या योजनेमध्ये बसतात, या नियम आणि अटीमध्ये बसतात, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता मित्रांनो, ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत, जसं की ज्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य आयकरदाता आहेत, कोणाकडे गाडी आहेत, 4 व्हीलर गाडी आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर जे काही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल किंवा सरकारी कर्मचारीला असतील, अशा महिलांनी अर्ज भरलेले आहेत, त्यांचे अर्ज मंजूर सुद्धा झालेले आहेत आणि त्यांना या योजनेचे काही पैसे त्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत। अशा महिलांकडून आता वसुली केली जाणार आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढे हप्ते त्यांना मिळालेले आहेत, तर तेवढ्या हप्त्याची रक्कम ही वसूल केली जाणार आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। महिलांसाठी पुन्हा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 2100 रुपये नसून तर 1500 रुपयेच मिळणार आहे। ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होईल, ज्यावेळेस JR निघेल, ज्यावेळेस निर्णय घेतले जातील, तिथून पुढे तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत। तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपयाचीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।